हॅलो स्टुडंट्स, सेल स्ट्रक्चर आणि ऑर्गनायझेशन या टॉपिकमध्ये आपण सेल थेअरी आणि सेल डिस्कवरी असे 2 पॉइंट कव्हर केले. सेल थेअरीमुळे आपल्या असं लक्षात आलं की प्रत्येक लिव्हिंग ऑर्गॅनिझममध्ये सेल आणि सेलचे प्रॉडक्ट असतात. म्हणजेच प्रत्येक लिव्हिंग ऑर्गॅनिझमचं जे काही बेसिक युनिट आहे ते सेल आहे. तर आजच्या लेक्चरला आपण पाहणार आहोत व्हेरिएशन्स ऑफ सेल्स. जसं की मी लास्ट लेक्चरला सांगितलं होतं, सेल बाबतीत जे काही बेसिक इन्फॉर्मेशन आहे ही आपण पुढच्या लेक्चरला पाहणार आहोत. तर प्रत्येक सेल ही वेगळी असते. का? कारण त्याचा शेप वेगळा असतो, त्याची साईज वेगळी असते आणि त्याचा नंबर सुद्धा वेगळा असतो. म्हणजेच या नेचरमध्ये ज्या काही वेगवेगळ्या सेल्स आहेत किंवा जे काही ऑर्गॅनिझम्स आहेत, या प्रत्येक ऑर्गॅनिझममध्ये नंबर ऑफ सेल्स प्रेझेंट आहेत. फॉर एक्झाम्पल आपण जर ह्युमन बॉडीचं जर घेतलं तर प्रत्येक ह्युमन बॉडीमध्ये ट्रिलियन्स ऑफ सेल्स प्रेझेंट आहेत. प्रत्येक सेल ही एकमेकापासून काय आहे? वेगळी आहे. म्हणजेच वेगळी म्हणजे काय की त्याचं लोकेशन, स्ट्रक्चर आणि फंक्शन. आता हे कशावरून ठरवण्यात आलेलं आहे? तर हा जो क्रायटेरिया आहे शेप, साईज आणि नंबर याच्यावरून ठरवलेला आहे. तर पहा, आजच्या लेक्चरमध्ये आपण सेलचं क्लासिफिकेशन ऑन द बेसिस ऑफ नंबर हा पॉइंट पाहणार आहोत. तर नेमका नंबर किंवा हे क्लासिफिकेशन का आहे? तर सेलच्या नंबरवरून म्हणजे एखाद्या लिव्हिंग बॉडीमध्ये किंवा लिव्हिंग ऑर्गॅनिझममध्ये किती सेल प्रेझेंट आहेत याच्यावरून ॲनिमलचे 2 पार्ट होतात किंवा 2 प्रकारचे ॲनिमल्स तयार झालेले आहेत. याच्यामध्ये पहिला जो ॲनिमल आहे किंवा ज्याला आपण ऑर्गॅनिझम म्हणूया, सेलच्या नंबरवरून 2 प्रकारचे ऑर्गॅनिझम तयार झाले की पहिला जो ऑर्गॅनिझम आहे तो युनिसेल्युलर आहे आणि सेकंड मोस्ट आहे मल्टीसेल्युलर. म्हणजे हा महत्वाचा कन्सेप्ट आज आपण पाहणार आहोत. हा बेस्ड ऑन कशावरती आहे? नंबरवरती आहे. समजा एखादा लिव्हिंग ऑर्गॅनिझम सिंगल सेल पासून जर तयार झाला असेल, याचा अर्थ काय हा जाणून घेणं गरजेचं आहे. कारण पुढेही आपण पाहणार आहोत की सिंगल सेल पासूनच मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम तयार होत असतो. पण दोघांच्या मध्ये कन्फ्यूज करायचं नाही. युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम याचा अर्थ असा होतो की ॲनिमल बॉडी मेड अप ऑफ सिंगल सेल. म्हणजे ऑर्गॅनिझम मेड अप ऑफ सिंगल सेल ज्याला म्हटलं जातं युनिसेल्युलर. मुळात युनिसेल्युलर याचा अर्थ असा होतो, युनि म्हणजे सिंगल आणि सेल्युलर ही अशी जी ॲनिमल बॉडी की ज्याच्यामध्ये सिंगल सेल प्रेझेंट आहे. म्हणजेच सिंगल सेल प्रेझेंट याचा अर्थ ही सिंगल सेल काय असते? एक ऑर्गॅनिझम असते. हे पुढच्या पॉइंटवरून आपल्याला लक्षात येतं. आता पहिला पॉइंट आपण डिस्कशन केला की युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम याचा अर्थ असा होतो द ऑर्गॅनिझम मेड अप ऑफ सिंगल सेल किंवा 1 सेल ज्याला म्हटलं जातं युनिसेल्युलर. आता मल्टीसेल्युलर म्हणजे काय? द ऑर्गॅनिझम मेड अप ऑफ मेनी सेल्स किंवा ज्याच्यामध्ये काय आहेत? नंबर ऑफ सेल्स आहेत. अशी जी ॲनिमल बॉडी आहे किंवा असा जो लिव्हिंग ऑर्गॅनिझम आहे याला म्हटलं जातं मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम. म्हणजेच इथं आपल्याला नंबरवरून ऑर्गॅनिझमचे 2 टाईप मिळाले, युनिसेल्युलर आणि मल्टीसेल्युलर. युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम याचा अर्थ सिंगल सेलनी काय तयार झालेलं आहे? लिव्हिंग ऑर्गॅनिझम तयार झालेले आहे. इथं नंबर ऑफ सेल्स किंवा मेनी सेल्सनी ऑर्गॅनिझमची बॉडी तयार झालेली आहे. पुढं आता या युनिसेल्युलर आणि मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम मध्ये नेमका काय डिफरन्स असतो तो पुढे पाहूया. तर पहा, याच्यामध्ये लिहिलेलं आहे 1 सेल कॅरीज आउट ऑल द फंक्शन्स ऑफ द बॉडी. तर पहा, या लिव्हिंग ऑर्गॅनिझम मध्ये एकच सेल प्रेझेंट आहे. ही सिंगल सेल म्हणजेच तो लिव्हिंग ऑर्गॅनिझम आहे. सिंगल सेल याचा अर्थ तो काय आहे? सिंगल किंवा जो स्वतंत्र असा लिव्हिंग ऑर्गॅनिझम आहे. मग ही जी सिंगल सेल असते ही बॉडीच्या सगळे फंक्शन काय करत असते? कॅरी करत असते. म्हणून हा सेकंड पॉइंट येतो 1 सेल कॅरीज आउट ऑल द फंक्शन्स ऑफ द बॉडी. आता महत्वाचा मुद्दा आहे की फंक्शन्स ऑफ बॉडी म्हणजे काय? की या सिंगल सेलला बॉडीमध्ये रेस्पिरेशन, त्याच्यानंतर डायजेशन, सर्क्युलेशन, एक्सक्रीशन आणि त्याच्यानंतर रिप्रोडक्शन ही सगळी कामं करावी लागतात एका सिंगल सेलला. म्हणून काय म्हटलं जातं? 1 सेल कॅरीज आउट ऑल द फंक्शन्स ऑफ द बॉडी. म्हणजे प्रत्येक लिव्हिंग ऑर्गॅनिझम मध्ये जी काही सिंगल सेल प्रेझेंट असते, द सिंगल सेल इज कॅपेबल फॉर ऑल द लिव्हिंग फंक्शन्स ऑफ द बॉडी. म्हणजे ज्या काही मेटाबॉलिक ऍक्टिव्हिटीज या ॲनिमल बॉडीमध्ये होत असतात, ह्या प्रत्येक फंक्शनचं किंवा प्रत्येक मेटाबॉलिक ऍक्टिव्हिटी ह्या कुणापासून होत असतात? या सिंगल सेल पासून. म्हणजे सिंगल सेल हे सगळे फंक्शन काय करत असते? कॅरी करत असते. इथं मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम मध्ये काय असतं? नंबर ऑफ सेल्स प्रेझेंट आहेत. त्यामुळे इकडे काय आहे? डिव्हिजन ऑफ लेबर आहे. त्यामुळं याच्यामध्ये असं लिहिलेलं आहे डिफरंट सेल कॅरी आउट डिफरंट फंक्शन. म्हणजे नंबर ऑफ सेल्स प्रेझेंट असल्यामुळे पर्टिक्युलर सेलला पर्टिक्युलर फंक्शन
करावं लागतं. म्हणजेच फॉर एक्झाम्पल आपल्या बॉडीमध्ये आपण टिश्यू या टॉपिकमध्ये पाहणार आहोत की आपल्या बॉडीमध्ये मसल सेल्स प्रेझेंट आहे, आपल्या बॉडीमध्ये नर्व सेल प्रेझेंट आहे, आपल्या बॉडीमध्ये ब्लड सेल प्रेझेंट आहे, आपल्या बॉडीमध्ये इपिथेलियल सेल्स प्रेझेंट आहे. म्हणजे अशा व्हरायटी ऑफ सेल्स प्रेझेंट आहेत. त्यामुळे प्रत्येक सेलला वेगवेगळी कामं आहेत. फॉर एक्झाम्पल नर्व सेल कंट्रोल आणि कोऑर्डिनेशनचं काम करणार. फॉर एक्झाम्पल ब्लड सेल की ज्याच्यामध्ये आरबीसी आल्या, डब्ल्यूबीसी आल्या. आरबीसी रेस्पिरेटरी गॅसेसचं ट्रान्सपोर्टेशन करणार, डब्ल्यूबीसी ह्या म्हणजे आपल्या ह्युमन सिस्टीमसाठी काम करणार आहेत. त्याच्यात सोबत ज्या इपिथेलियल सेल्स प्रेझेंट आहेत, ज्या बॉडीचं आउटर कव्हरिंग हे प्रोटेक्शनचं काम करणार आहेत. म्हणजेच इथं डिव्हिजन ऑफ लेबर झालेलं आहे. का? संख्या जास्त आहे. म्हणजेच ही एक आहे कंपनी आहे आणि कंपनीमध्ये बरेचसे वर्कर्स आहेत आणि या प्रत्येकाला काम काय दिलेलं आहे? विभागून दिलेलं आहे. याला म्हटलं जातं डिव्हिजन ऑफ लेबर. आणि ही मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझमची काय आहे? कॅरेक्टरिस्टिक आहे की ज्याच्यामध्ये नंबर ऑफ सेल्स प्रेझेंट आहेत, पण प्रत्येक सेलला एक आहे युनिक फंक्शन्स करावं लागतं. म्हणजेच प्रत्येक सेलची ती प्रॉपर्टी राहते. तीच सेल तीच काम करते. नर्व सेल कंट्रोल अँड कोऑर्डिनेशनचं का काम करते? कारण या नर्व सेलचं जे स्ट्रक्चर आहे किंवा त्याच्यामधलं जे काही केमिकल कंपोजिशन आहे त्याच्यामध्ये असे काही घटक असतात की त्याला तेच काम करावं लागतं. फॉर एक्झाम्पल आरबीसी. आरबीसी रेस्पिरेटरी पिगमेंटचं आरबीसी हे रेस्पिरेटरी गॅसेसचं ट्रान्सपोर्टेशन करतात. फक्त आरबीसीच का करतात? कारण त्यांच्यामध्ये रेस्पिरेटरी पिगमेंट प्रेझेंट असतो. म्हणजेच प्रत्येक सेलचं इथं काय झालेलं आहे? कामानुसार विभागणी झालेली आहे. इकडे युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम मध्ये जी काही सिंगल सेल प्रेझेंट आहे त्या सिंगल सेलला बॉडीच्या सगळ्या ऍक्टिव्हिटी कराव्या लागतात. इकडं बॉडीच्या ऍक्टिव्हिटीसाठी डिव्हिजन ऑफ काय झालेलं आहे? लेबर किंवा फंक्शन नुसार किंवा लोकेशन नुसार त्यांची कामं ठरलेली आहेत. हे 2 पॉइंट क्लिअर झाले. युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम म्हणजे सिंगल सेल पासून तयार झालेला, अनेक सेल पासून तयार झालेला. इकडं डिव्हिजन ऑफ लेबर इकडे ऍबसेंट असतं, इकडे प्रेझेंट असतं. एकाच सेलला बॉडीच्या सगळ्या ऍक्टिव्हिटीज कराव्या लागतात. फॉर एक्झाम्पल डायजेशन, रेस्पिरेशन, रिप्रोडक्शन, एक्सक्रीशन. डायजेस्टिव्ह सिस्टीमचं काम काय आहे? इंटेक ऑफ फूड घेणं, ते फूड डायजेस्ट करणं आणि त्याच्यानंतर जे काही अनडायजेस्टेड फूड मटेरियल आहे ते बाहेर टाकणं. ह्या एकाच सेलला हे काम करावं लागणार. रेस्पिरेशन प्रोसेसमध्ये एक्सचेंज ऑफ गॅसेस. एक्सचेंज ऑफ गॅसेसचं काम सुद्धा ही सिंगल सेल्स करणार. पुढं तिसरा आणि महत्वाचा पॉइंट आहे युनिसेल्युलर ऑर्गॅनिझमच्या बाबतीमध्ये डेथ ऑफ वन सेल लीड्स टू डेथ ऑफ द ऑर्गॅनिझम. समजा एका सेलची डेथ जर झाली तर तो लिव्हिंग ऑर्गॅनिझमची काय झाली? डेथ झाली. असं का? कारण हा लिव्हिंग ऑर्गॅनिझम एकाच सेलवरती काय असतो? डिपेंड असतो किंवा एकाच सेलनी बनलेला असतो. म्हणजे जेव्हा सेलची डेथ होते किंवा त्याचा लाईफ स्पॅन संपतो तेव्हा त्या ऑर्गॅनिझमचा सुद्धा काय असणार आहे? लाईफ स्पॅन संपलेला असणार आहे. म्हणजेच वन सेल डेथ ऑफ वन सेल लीड्स टू द डेथ ऑफ द ऑर्गॅनिझम. जेव्हा सिंगल सेलची डेथ होते तेव्हा त्या ऑर्गॅनिझमची सुद्धा डेथ होते. इकडे काय आहे? जेव्हा एका सेलची डेथ होते तेव्हा काय होतं? डज नॉट लीड टू डेथ ऑफ द ऑर्गॅनिझम. म्हणजे इथं काही फरक पडत नाही. समजा एखादी सेल निकामी जर झाली तर त्या ऑर्गॅनिझमची डेथ होत नाही. कारण आपली बॉडी ही काय आहे? नंबर ऑफ सेल्स पासून तयार झालेली आहे आणि त्याच्याच बरोबर आपल्या बॉडीमध्ये सेल डिव्हिजनची प्रोसेस होत असते. त्यामुळं डॅमेज झालेली जी सेल आहे त्याच्या जागी दुसरी सेल सुद्धा काय होत असते? तयार होत असते किंवा की याच्यामध्ये रिकव्हरी सुद्धा होत असते. म्हणून समजा जर एखाद्या वेळेला एखादी सेलची जर डेथ जर झाली तर काय होणार नाही? त्या लिव्हिंग ऑर्गॅनिझमची डेथ होणार नाही. याचं वेल नोन एक्झाम्पल आहे आरबीसी. आपल्या बॉडीमध्ये मिलियन्स ऑफ आरबीसी प्रेझेंट असतात, पण त्याच्याच बरोबर पर डे किंवा त्याचा जो लाईफ स्पॅन असतो हा 120 डेज असतो आणि 120 दिवस संपल्यानंतर ती आरबीसी डेथ होत असते किंवा त्या आरबीसीची डेथ होत असते. मग आरबीसीची जेव्हा डेथ होते तेव्हा त्या लिव्हिंग ऑर्गॅनिझमची डेथ होत नाही. कारण आपल्या बॉडीमध्ये सेल डिव्हिजनची प्रोसेस ही कंटिन्युअस होत असते. पुढे म्हणजेच मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम मध्ये एका सेलची जरी डेथ झाली तरी लिव्हिंग ऑर्गॅनिझमची डेथ होत नाही. इकडे मात्र काय होतं? एका सेलची डेथ झाली याचाच अर्थ लिव्हिंग ऑर्गॅनिझमची डेथ झाली. त्याच्यानंतर आणि अतिशय महत्वाचा पॉइंट की या युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम मध्ये सिंगल सेल प्रेझेंट असल्यामुळे ऍग्रिगेशन ऑफ सेल होत नाही. म्हणजेच टिश्यू तयार होत नाही, ऑर्गन तयार होत नाही, ऑर्गन सिस्टीम सुद्धा ऍबसेंट असते. म्हणजेच याचाच अर्थ होतो की या युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम मध्ये असं म्हटलं जातं डू नॉट शो लेवल ऑफ ऑर्गनायझेशन. यांच्यामध्ये लेवल ऑफ ऑर्गनायझेशन ही ऍबसेंट असते. पण बेसिक युनिट काय आहे? सेल आहे आणि ही सेल
सगळी कामं करत असते, म्हणून याला काय म्हटलं जातं, सेलची सगळी कामं करत असते किंवा बॉडीचं फंक्शन इथं पूर्णपणे होत असतं, म्हणून याला लिव्हिंग ऑर्गॅनिझम असं म्हटलं जातं. पण लेवल ऑफ ऑर्गनायझेशन इथं काय असते, ॲब्सेंट असते. जेव्हा आपण मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझमचा विचार करतो तेव्हा नंबर ऑफ सेल्स आहेत, म्हणजेच अनेक सेलचं ग्रुपिंग होणार, याचा अर्थ टिश्यू तयार होणार, टिश्यू पासून ऑर्गन तयार होणार, ऑर्गन पासून ऑर्गन सिस्टीम आणि अनेक ऑर्गन सिस्टीम पासून ऑर्गॅनिझम, यालाच काय म्हटलं जातं, ऑर्गनायझेशन. या मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम मध्ये काय प्रेझेंट असते, ऑर्गनायझेशन प्रेझेंट असते. मला असं वाटतं युनिसेल्युलर आणि मल्टीसेल्युलर हा जो कन्सेप्ट आहे हा आपल्याला या 4 पॉईंटद्वारे क्लिअर झाला असावा, कारण पुढे जाऊन आपण जेव्हा पुढचा टॉपिक पाहायला सुरुवात करतो तेव्हा आपल्याला नेमकं हेच समजत नाही की मल्टीसेल्युलर आणि युनिसेल्युलर, कारण आपण पाहतोय टाइप्स ऑफ सेल्स. टाइप्स ऑफ सेल्स मध्ये आपण पहिल्यांदा पाहिलं की 2 प्रकारच्या सेल्स असतात, युनिसेल्युलर, मल्टीसेल्युलर. आता शेवटचा आणि महत्वाचा डिफरन्स किंवा ज्याला आपल्याला सीईटी किंवा नीट थ्रू याच्यावरती क्वेश्चन, नीटच्या एक्झामला याच्यावरती क्वेश्चन विचारले जातात, हा आहे युनिसेल्युलर ऑर्गॅनिझमचा एक्झाम्पल. तर लक्षात ठेवायचं, अमिबा, पॅरामेसियम, त्याच्यानंतर बॅक्टेरिया, ही जी एक्झाम्पल आहेत हे कशाचे आहेत, युनिसेल्युलर ऑर्गॅनिझमचे आहेत, म्हणजे सिंगल सेलनी तयार झालेले आहेत. युनिसेल्युलर ऑर्गॅनिझमचा एक्झाम्पल आहे, वेल नोन अमिबा आहे, बॅक्टेरिया आहे आणि पॅरामेसियम आहे. आणि मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम मध्ये कोण येतं, प्लांट्स अँड ॲनिमल्स. मल्टीसेल्युलर लक्षात ठेवायचं, एखाद्या लिव्हिंग ऑर्गॅनिझमला आपण मल्टीसेल्युलर कधी म्हणतो की जेव्हा त्याच्यामध्ये नंबर ऑफ सेल्स प्रेझेंट असतात. जेव्हा आपण ॲनिमलचं क्लासिफिकेशन स्टार्ट करतो तेव्हा प्रत्येक ॲनिमलची कॅरेक्टरिस्टिक असते की काय, की हा ॲनिमल हा मल्टीसेल्युलर आहे, याचाच अर्थ तो नंबर ऑफ सेल्स पासून तयार झालेला आहे. आणि मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम मध्ये याचे 2 महत्त्वाचे एक्झाम्पल आहेत, प्लांट्स अँड ॲनिमल्स. हा पॉईंट आपल्याला कोणत्याही एक्झामसाठी विचारला जातो, मग ती नीट असेल किंवा सीईटी असेल, की युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम किंवा युनिसेल्युलर कोणाला म्हणायचं, की ज्याच्यामध्ये बॅक्टेरियाला लक्षात ठेवावं लागतं आणि अमिबाला लक्षात ठेवावं लागतं. इकडं प्लांट्स अँड ॲनिमल. समजा एखाद्या बॅक्टेरियाचं नाव दिलं आणि याच्यामध्ये विचारलं की हा युनिसेल्युलर आहे का मल्टीसेल्युलर आहे. बॅक्टेरियाची नावं पाठ करण्यापेक्षा मुळात बॅक्टेरिया हा काय आहे, युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम मध्ये येणारा किंवा ज्याची बॉडी सिंगल सेलनी तयार झालेली आहे असा हा काय आहे, ऑर्गॅनिझम आहे. म्हणजेच याचे एक्झाम्पल पाठ करणं आपल्याला गरजेचं आहे. मल्टीसेल्युलर मध्ये प्लांट्स आणि ॲनिमल्स, म्हणजे ॲनिमल क्लासिफिकेशन पाहत असताना डोळे झाकून प्रत्येक ॲनिमलची कॅरेक्टरिस्टिक किंवा असंही म्हटलं जातं ऑल ॲनिमल्स आर मल्टीसेल्युलर, म्हणजेच नंबर ऑफ सेल्स पासून तयार झालेले आहेत. म्हणजे इथं आपला युनिसेल्युलर आणि मल्टीसेल्युलर हा कन्सेप्ट क्लिअर झालेला आहे. याच्यामधला डिफरन्स बिटवीन याच्यासाठी घेतला की प्रत्येकामधलं जे काही फीचर्स आहे हे आपल्याला काय व्हावं, क्लिअर व्हावं. म्हणजे सिंगल सेल, मेनी सेल, त्याच्यानंतर फंक्शनच्या बाबतीमध्ये काय डिफरन्स आहे आणि त्याच्यानंतर डेथच्या बाबतीमध्ये सुद्धा काय डिफरन्स आहे, हे कन्सेप्ट क्लिअर व्हावे याच्यासाठी हा डिफरन्स बिटवीन हा पॉईंट घेतलेला आहे. हे झालं सेलचं क्लासिफिकेशन ऑन द बेसिस ऑफ नंबर. त्याच्यानंतर आणखी 2 सेलचे क्लासिफिकेशन आपण पाहणार आहोत, किंवा ही जी बेसिक इन्फॉर्मेशन आहे, आपल्या बॉडीमध्ये ज्या काही ट्रिलियन्स ऑफ सेल्स प्रेझेंट आहेत, ह्या ट्रिलियन्स ऑफ सेल्स प्रत्येकाचा शेप हा काय आहे, वेगवेगळा आहे. आता याच्यामध्ये मी बऱ्यापैकी शेप्स लिहिलेले आहेत. मी तुम्हाला या लेक्चरमध्ये एक इमेज सुद्धा काय करणार आहे, इंट्रोड्यूस करणार आहे की आपल्याला वेगवेगळ्या सेल पाहायला मिळतील. पण ह्या ज्या शेप ऑफ सेल्स मध्ये आपण जे काही शेप्स पाहणार आहोत याच्या आधी तुम्हाला बऱ्यापैकी झालेले आहेत किंवा आपल्याला माहिती आहे की फॉर एक्झाम्पल अमिबा हा युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम आहे. आता हे शेप ऑफ सेल मध्ये का घेतलं, कारण ही एक सिंगल सेल आहे. हा ॲनिमल आहे पण ही एक काय आहे, सिंगल सेल आहे. म्हणजे सिंगल सेल म्हणजेच काय झाला, त्याचा शेप हा वेगळा आहे. म्हणजे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की समजा अमिबासारखा जर शेप जर असेल तर त्याचं लोकोमोशन काय असतं, फास्ट असतं, हेही आपण सांगत असतो नेहमी. तर इथं शेप ऑफ सेल्स मध्ये आपल्याला माहित आहे की अमिबा हा इरेग्युलर शेप आहे. म्हणजे अमिबाचा शेप हा काय नसतो, फिक्स नसतो, म्हणून अमिबा हा इरेग्युलर शेप आहे. तशाच पद्धतीनं आपल्या बॉडीमध्ये ज्या काही ल्युकोसाइट्स आहेत, ल्युकोसाइट्स याचा अर्थ होतो व्हाईट ब्लड सेल्स. म्हणजेच ब्लडचं कंपोजिशन पाहत असताना आपण ज्याला आपण म्हणतो WBC, यालाच ल्युकोसाइट्स असं म्हटलं जातं. आणि ल्युकोसाइट्स या इरेग्युलर इन शेप असतात, किंवा काही ल्युकोसाइटचा शेप हा कसा असतो, अमिबासारखा असतो. म्हणजे जेव्हा आपण WBCचे टाइप्स पाहतो की ज्याच्यामध्ये ग्रॅन्युलोसाइट्स आणि अग्रॅन्युलोसाइट्स आहेत, म्हणजे हे क्लासिफिकेशन आहे WBCचं. प्रत्येक WBCचा शेप हा वेगळा राहतो.
याच्यापैकी काही सेल्स ह्या काय आहेत, अमिबासारख्या दिसायला असतात, पण त्यांची ऍक्टिव्हिटी सुद्धा अमिबासारखीच असते. म्हणजेच याचाच अर्थ काय होतो, अमिबा आणि ल्युकोसाइट याचा जो शेप आहे तो इरेग्युलर आहे. पुढे त्याच्यानंतर आपण पुढच्याच लेक्चरला पाहणार आहोत टाइप्स ऑफ सेल, की ज्याच्यामध्ये आपल्याला 11वी सायन्समध्ये 2 सेल स्टडी करायचे आहेत, युकॅरियोटिक सेल आणि प्रोकॅरियोटिक सेल. तर पहा, प्रोकॅरियोटिक सेल मधलं वेल नोन एक्झाम्पल आपण पाहणार आहोत बॅक्टेरिया. आणि जेव्हा हा बॅक्टेरियाचा स्टडी करू तेव्हा आपल्या लक्षात येईल की एन्व्हायरमेंटमध्ये जे काही बॅक्टेरिया आहे त्याचं क्लासिफिकेशन शेप वरून झालेलं आहे, की ज्याच्यामध्ये काही बॅक्टेरिया हे रॉड शेप्ड आहेत. म्हणजे इथे जर आपण हा असा जर शेप जर काढला तर तो हा रॉड शेप्ड झाला, किंवा काही बॅक्टेरिया हे स्पायरल शेप्ड सुद्धा आहेत, काही बॅक्टेरिया हे कॉमा शेप्ड, आपण लिहिताना जसा कॉमा काढतो अशा पद्धतीचे कॉमाचं जे स्ट्रक्चर आहे ते बॅक्टेरियाचं आहे. म्हणजे हा जो पॉइंट आहे तो कशावरती येत असतो, शेप ऑफ. म्हणजे कशामध्ये येतो, शेप ऑफ सेलमध्ये. म्हणजे एन्व्हायरमेंटमध्ये ज्या काही सेल आहेत किंवा आपल्या बॉडीमध्ये ज्या काही सेल आहेत ह्या बऱ्यापैकी प्रत्येक सेलचा जो शेप असतो तो काय राहतो, वेगवेगळा राहतो. आता शेप हा वेगळा का राहतो, तर त्या सेलच्या फंक्शनवरून. सेलच्या फंक्शनवरून त्याचा शेप काय असतो, हा वेगवेगळा असतो. हे झालं युनिसेल्युलर ऑर्गॅनिझमच्या बाबतीमध्ये. म्हणजे अमिबा, बॅक्टेरिया हे युनिसेल्युलर आहेत, त्यामुळे त्यांच्यामध्ये शेपमधलं व्हेरिएशन्स आपण पाहिलं, की ज्याच्यामध्ये रॉड शेप आहे, कॉमा शेप्ड आहे किंवा स्पायरल शेप्ड आहे, असे बरेच शेप आपल्याला पाहायला मिळतात. पुढे हे आपण प्रोकॅरियोटिक सेलमध्ये पाहणार आहोत. त्यानंतर जेव्हा आपण मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझमचा विचार करतो तेव्हा त्याच्यामध्ये काही सेल्स ह्या फ्लॅट सेल्स असतात, काही सेल्स ह्या फ्लॅट सेल्स असतात, काही कॉलमनर शेप असतात. आता कॉलमनर शेप जर काढायचं जर झालं तर म्हणजे जसे घर बांधत असताना जसे कॉलम उभा केले जातात तशा पद्धतीचे हे काय असतात, हे कॉलम शेप्ड असतात. त्याच्यानंतर इलिप्टिकल शेप. इलिप्टिकल शेप याचा अर्थ होतो अशा पद्धतीचं स्ट्रक्चर, हे इलिप्टिकल शेप. त्याच्यानंतर आहे स्पिंडल शेप. स्पिंडल शेपमध्ये वेल नोन एक्झाम्पल आपल्याला माहित आहे की आपल्या बॉडीमध्ये प्रेझेंट असलेल्या मसल सेल्स. स्पिंडल शेप याचा अर्थ होतो दोन्ही बाजूने निमुळते, म्हणजे मध्येच हा पार्ट काय झालेला आहे, थोडासा फुगीर झालेला आहे. अशा स्ट्रक्चरला आपण काय म्हणतो, स्पिंडल शेप असं म्हणतो. म्हणजे ज्या काही आपल्या बॉडीमध्ये मसल शेप आहेत त्याचा शेप सांगत असताना आपण सांगतो की हा स्पिंडल शेप्ड आहे. त्याच्यानंतर आहेत क्युबायडल शेप. म्हणजे क्यूब लाईक स्ट्रक्चर जर असेल तर त्याला काय म्हटलं जातं, क्युबायडल शेप. आणि त्याच्यानंतर आहे पॉलिगोनल. म्हणजे ज्याच्यामध्ये काय आहेत, पॉलिगोनल किंवा हेक्सागोनल स्ट्रक्चर तुम्ही कधी काढलं असेल, हे जे स्ट्रक्चर आहे याला म्हटलं जातं पॉलिगोनल. म्हणजे हे सगळे शेप आपण ॲनिमल टिश्यू या टॉपिकमध्ये पाहणार आहोत. कारण बॉडीमधले सगळे टिश्यू जेव्हा आपण स्टडी करायला लागतो तेव्हा पाहतोय की आपल्या बॉडीमध्ये कनेक्टिव्ह टिश्यू आहेत, बरोबर. ह्या कनेक्टिव्ह टिश्यूचे जेव्हा आपण एक्झाम्पल पाहतो की ज्याच्यामध्ये बोन सेल आहे, कार्टिलेज सेल आहे, ब्लड सेल्स आहेत, हे जेव्हा आपण स्टडी करतो तेव्हा आपल्याला ह्या सगळ्या सेलचे शेप पाहायला मिळतात. म्हणजे आपली बॉडी ज्या काही सेलने तयार झालेली आहे त्या प्रत्येक सेलचा शेप हा वेगळा राहतो. इथं जो कॉलमनर शेप काढलेला आहे किंवा क्युबायडल शेप काढलेला आहे हा आपल्याला इपिथेलियल टिश्यूमध्ये पाहायला मिळतो. म्हणजे बॉडीच्या सरफेसवरती ज्या काही सेल्स प्रेझेंट आहेत त्याला इपिथेलियल सेल्स असं म्हटलं जातं. आणि या इपिथेलियल सेल्समध्ये बऱ्यापैकी काय आहे, व्हेरिएशन्स आहेत. म्हणजेच इथं आपला शेप ऑफ सेल हा पॉईंट सुद्धा कव्हर होतो. याच्यावरती एक्झामवरती क्वेश्चन विचारला जातो असं नाही, पण आपल्याला शेप ऑफ सेल हा पॉईंट क्लिअर असणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर एक्झाममध्ये म्हणजे नीट आणि सीईटी हे बोर्ड एक्झामला तरी विचारलं जाऊ शकतं किंवा विचारलं जाणारच, हे 11वीच्या सिलेबसमध्ये आहे म्हटल्यानंतर. पण सीईटी आणि त्याच्यानंतर नीटच्या एक्झामसाठी आपल्याला साईज, सेलची साईज माहीत असणं गरजेचं आहे. तर याच्यामध्ये मी 2 कॉलम केलेले आहेत की आपल्याला बऱ्यापैकी सेलच्या बेसिक इन्फॉर्मेशनसाठी हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे. तर याच्यामध्ये मी सुरुवातीला एका कॉलममध्ये सेलचं नाव लिहिलेलं आहे, दुसऱ्या कॉलममध्ये याची साईज फक्त लिहिलेली आहे. साईज म्हणजे त्याचं युनिट दिलेलं नाही किंवा हे आपण असंच लक्षात ठेवावं हा उद्देश आहे. तर पहा की जर आपण नेचरचा विचार करतो तेव्हा नेचरमध्ये सगळ्यात मोठी जी काही सेल प्रेझेंट आहे ज्याला म्हटलं जातं एग ऑफ अँड ऑस्ट्रिक. म्हणजे ऑस्ट्रिक सेल जी काही एग मधली जी सेल आहे ही काय आहे, नेचरमध्ये सगळ्यात मोठ्या साईजची सेल आहे, म्हणून याला म्हटलं जातं लार्जेस्ट सेल इन द वर्ल्ड. म्हणजे वर्ल्ड मधली सगळ्यात मोठी जी साईज आहे ती कशाची आहे, ह्या एगची आहे. हा एग कुणाचा आहे, ऑस्ट्रिकचा आहे. मग हा किती आहे, 170 × 130 mm मायक्रोमीटर इतकं. आपल्याला याची लेंथ अशी काउंटिंग मध्ये विचारली जात नाही, पण आपल्याला हे बेसिक इन्फॉर्मेशन विचारली जाते की नेचरमधलं किंवा वर्ल्ड मधली सगळ्यात मोठी सेल ही नेमकी कुठं असते, तर या एग ऑफ ऑस्ट्रिक मध्ये प्रेझेंट असते.
त्याच्यानंतर जेव्हा आपण आपल्या बॉडीचा विचार करतो तेव्हा आपल्या बॉडीमधली सगळ्यात लॉंगेस्ट सेल जी आहे ह्या लॉंगेस्ट सेल म्हटलं जातं न्यूरॉन. आता न्यूरॉन म्हटल्यानंतर न्यूरॉनचा शेप सुद्धा आपल्याला माहिती आहे की ही जी सेल आहे ब्रांचिंग सेल आहे ही लॉंगेस्ट का झाली, कारण याच्यामध्ये काय आहे प्रोजेक्शन्स आहेत, म्हणून याला काय म्हटलं जातं लॉंगेस्ट सेल इन आवर बॉडी. आरबीसी आपल्या बॉडीमध्ये प्रेझेंट असलेली सगळ्यात लहान सेल, म्हणजे जर आपण डंबेल सेपडं जर काढलं तर ही आपल्या बॉडीमध्ये काय आहे सगळ्यात लहान सेल आहे. आणि ज्याचं ही जर जेव्हा आपण काउंटिंगमध्ये सांगतो तेव्हा 7 to 9 मायक्रॉन इतकी याची. आणि ह्या ज्या सेल्स आहेत ह्या कशा आहेत मायक्रोस्कोपिक आहेत, म्हणजे आरबीसी असेल किंवा न्यूरॉन असेल ह्या काय आहेत मायक्रोस्कोपिक आहेत. त्याच्यानंतर जेव्हा आपण वर्ल्डचा विचार करतो किंवा नेचरचा विचार करतो तेव्हा या नेचरमध्ये किंवा वर्ल्डमध्ये सगळ्यात लहान जी सेल आहे याच्यावरती बऱ्यापैकी क्वेश्चन विचारलेले आहेत किंवा हे नाव सेलचा टॉपिक जेव्हा आपण स्टडी करतो तेव्हा आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. हे नाव आहे प्लुरो न्यूमोनिया लाईक ऑर्गॅनिझम. प्लुरो न्यूमोनिया लाईक ऑर्गॅनिझम PPLO या नावाने लक्षात ठेवायचं. प्लुरो न्यूमोनिया लाईक ऑर्गॅनिझम. न्यूमोनियामध्ये सुरुवातीला काय येतं P येतं, म्हणजे स्पेलिंग लिहित असताना सुरुवातीला P येतं. प्लुरो न्यूमोनिया लाईक ऑर्गॅनिझम स्मॉलेस्ट सेल इन द वर्ल्ड असं म्हटलं जातं. तर पहा बोर्डमध्ये जी काही इन्फॉर्मेशन बोर्डवरती जी काही इन्फॉर्मेशन लिहिलेली आहे ही आपल्या सेलच्या टॉपिकसाठी अत्यंत महत्त्वाची आहे. जेव्हा आपल्याला हा टॉपिक संपतो तेव्हा आपल्याला अभ्यास न करता सुद्धा या टॉपिकवरती बरंच काही बोलता आलं पाहिजे की ज्याच्यामध्ये सेल डिस्कवरी, सेल थेअरी आणि आता शेप, साईज आणि नंबरनुसार सेलचं जे काही क्लासिफिकेशन आहे किंवा जे काही व्हेरिएशन्स आहे हे आपल्याला अभ्यास न करता सुद्धा पाठ झाले पाहिजे. म्हणजे हे ऐकूनही पाठ होण्यासारखं आहे. त्याच्यामधला महत्त्वाचा पण इथून पुढं कधीही युनिसेल्युलर आणि मल्टीसेल्युलर यांच्यामधला डिफरन्स किंवा हा जो कन्सेप्ट आहे हा विसरायचा नाही. याच्यासाठी 2 मार्कासाठी आपल्याला क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. शेपवरती आपल्याला 1 मार्काचा क्वेश्चन विचारला जाऊ शकतो आणि याच्यावरती ऑब्जेक्टिव्ह टाईप क्वेश्चनसाठी हे जे मटेरियल आहे हे ऑब्जेक्टिव्ह टाईप क्वेश्चनसाठी आहे. त्यामुळं या लेक्चरमध्ये मी व्हेरिएशन्स ऑफ सेल्स हा पॉईंट इथं कव्हर केलेला आहे. पुढचा टाइप्स ऑफ सेल्स की ज्याच्यामध्ये प्रोकॅरियोटिक आणि युकॅरियोटिक हे जे 2 सेल आपल्या 11th सायन्सच्या सिलेबसमध्ये आहेत याच्यापैकी प्रोकॅरियोटिक सेल हा जो पॉईंट आहे मी पुढच्या लेक्चरला स्टार्ट करते.